महाराष्ट्र सेतूच्या वतीने 1, 2 आणि 3 जून रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या 5 कोटी कामगारांच्या मागण्यासाठी आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या आक्रोश आंदोलनामध्ये कामगार वर्गाच्या अत्यंत ज्वलंत मागण्या उचललेल्या आहेत. आज आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कामगारांच्या प्रश्नाकडे बिलकुल लक्ष देत नाहीये. महाराष्ट्रामध्ये राज्यातील कामगारांना किमान वेतनामध्ये वाढ करण्यासाठी किमान वेतन सल्लागार मंडळ करणं आणि त्याच्या माध्यमातून किमान वेतनाचे दर 5 वर्षांनी वाढवले पाहिजेत असं कायदेशीर बंधन असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने गेले 5 ते 15 वर्षापासून अनेक उद्योगातले किमान वेतन वाढवलेलं नाही. आणि हे फक्त इथल्या भांडवलदाराला फायदा व्हावा आणि स्वस्तामध्ये मजूर उपलब्ध व्हावे त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार करत आहे. परिणामी कामगारांचं उत्पन्न कमी आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे आणि या 5-5.5 कोटी कामगारांना अक्षरशः जगणं अशक्य झालेले आहे. आणि म्हणून कायद्यानुसार किमान वेतन कायदा जो आहे त्या कायद्यानुसार दर 5 वर्षांनी किमान वेतनामध्ये सुधारणा करणं आणि ताबडतोबीनं 30,000 रुपये दरमहा किमान वेतन करणं ही अत्यंत महत्वाची मागणी घेऊन CITU हा लढा उभारते आहे. ह्या प्रश्न महाराष्ट्रातील 1 कोटी कामगारांशी संबंधित आहे. खाजगी उद्योगातले कामगार, कंत्राटी कामगार, अस्थायी कामगार ज्यांना किमान वेतन मिळत नाहीये, कुठलेही कायदेशीर लाभ मिळत नाही, अशा कामगारांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरं, महाराष्ट्रामध्ये 3.5 कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगार आहेत. बांधकाम मजूर, घर कामगार, धुणी भांडी करणारे लोक, वाहतूक कामगार, रिक्षावाले, भाजीपाला विकणारे, विडी कामगार, पॉवरलूम कामगार. या कामगारांसाठी 2008 मध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन केलं. परंतु सरकारने पुढे काय हालचाल केली म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये कोविड नंतर ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात करोडो असंघटित कामगारांनी नोंदणी केली. परंतु या कामगारांसाठी 1 रुपया सुद्धा महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने खर्च केला नाही, कुठली योजना केलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जातीच्या नावावर मंडळ स्थापन केली, परंतु त्यांना 1 रुपयाचा निधी दिला नाही. आणि अशा पद्धतीनं 3.5 कोटी असंघटित कामगार जे या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भागीदारी करतात त्यांच्यासाठी आज कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही किंवा कल्याणकारी योजना नाही. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असंघटित कामगार जगतोय, असुरक्षित वातावरणामध्ये तो जगतोय. आणि म्हणून असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांच्या मार्फत सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना लागू कराव्यात ही दुसरी महत्वाची मागणी या आंदोलनाची आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने निधी दिला पाहिजे, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न. तिसरा जो मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी, अस्थायी आणि निश्चितकालीन काम करणारे कामगार, शिकाऊ कामगार याची फार मोठी संख्या आहे. अनेक उद्योगामध्ये 70% कामगार हे कंत्राटी किंवा नॉन परमनंट आहेत. सरकारच्या नगरपालिका, महानगरपालिका, विविध खात्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सार्वजनिक उद्योगामध्ये आउटसोर्स केलेले कामगार, कर्मचारी नॅशनल हेल्थ मिशनमध्ये वर्षानुवर्षे हे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांना किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही. त्यांची ESI प्रॉव्हिडंट फंडाची चोरी केली जाते. पुढारी ठेकेदार आहेत, गुंड लोक ठेकेदार आहेत आणि या कामगारांचं शोषण करतात. आणि म्हणून जे नॉन परमनंट कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी, शिकाऊ कामगार, त्याचबरोबर निश्चितकालीन कामगार जे वर्षानुवर्ष काम करतात ते त्यांना कायम केलं पाहिजे आणि त्यांना कायम करून त्यांना नियमित कामगारांचं वेतन आणि लाभ दिले पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने वर्षानुवर्ष कर्मचारी काम करतात, त्यांना कायम केलं पाहिजे, आपली मागणी. चौथा मुद्दा जो आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो कामगार काम करतात. अंगणवाडीमध्ये 2.5-3 लाख लोक महिला कर्मचारी काम करतात. आशा आणि गटप्रवर्तक 75,000पेक्षा जास्त आहेत. शालेय पोषण योजनेत 1,80,000 कर्मचारी काम करतात. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये हजारो लोक काम करतात. परंतु या कर्मचाऱ्यांकडून सरकार काम करून घेतं, योजना राबवून घेतं, परंतु सरकार त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला तयार नाही. 10 वर्ष 15 वर्षापासून ते काम करतात आहे, त्यांच्याकडे बघायला हे सरकार तयार. आणि म्हणून हे योजना कर्मचारी आहेत जे सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करतात आहे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणी लागू केली पाहिजे, हा अत्यंत महत्वाची मागणी हे आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून करतोय. आणि त्याचबरोबर
मोदी सरकारने कामगार संघटनांचा विरोध असताना फक्त मालक लोकांच्या भल्यासाठी, फायद्यासाठी, नफ्यासाठी जुने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कायदे रद्द केलेले आणि 4 नवीन श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे युनियन करणं अवघड आहे, युनियन चालवणं अवघड होणार आहे, संप करू शकत नाहीये, आंदोलन करू शकत नाहीये, त्याचबरोबर सुरक्षित नोकरी मिळणार नाही, कायम नोकरी नावाचा प्रकार याच्यामुळे संपुष्टात येणार आहे आणि सगळीकडे कंत्राटी कर्मचारी नेमले जाणार आहेत. तर असे जे काही कायदे करण्यात आलेले आहेत, ह्या 4 श्रमसंहिता ह्या कामगारांना गुलाम करणार आहेत आणि म्हणून ह्या 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि जुने कामगार कायदे लागू करावेत ही अत्यंत महत्वाची मागणी घेऊन आपण लढतोय. थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 कोटी जो संघटित आणि असंघटित क्षेत्रातला कामगार आहे त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी 1, 2, 3 जूनला हे भव्य असं आक्रोश आंदोलन होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, कामगार मंत्र्यांना, आरोग्य मंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना, परिवहन मंत्र्यांना, त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्र्यांना, महिला बाल विकास मंत्र्यांना आम्ही सर्वांना निवेदनं दिलेली आहेत. आम्हाला सरकारला सांगायचंय की कामगार संपत्ती निर्माण करतोय, कामगारामुळे तुमची अर्थव्यवस्था मजबूत होते आहे आणि त्या कामगारांबद्दल चर्चा करायला तुम्ही वेळ देत नाहीये. सरकार स्थापन झाल्यापासून एकदा सुद्धा कामगार संघटनांना चर्चा करायला बोलवले नाहीये, कामगारांचे कुठलेही प्रश्न सोडवले जात नाहीयेत आणि फक्त मतासाठी त्यांना वापर केला जातो. सरकारने ह्या आंदोलनाच्या वेळेला व्यवस्थित चर्चा केली पाहिजे, कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडवले पाहिजेत. नाहीतर नोएडा, NCR, पानिपत, सुरत इथं जसे उठाव झाले तसे उठाव महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मला कामगार वर्गाला विनंती करायची आहे की कामगार बंधूंनो, हे सरकार तुमच्यासाठी नाही आहे. त्या सरकारने तुमचा एकही प्रश्न सोडवलेला नाही. कामगारांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होत नाही, मंत्रिमंडळात चर्चा होत नाही आणि त्यामुळे आज कामगारांची परिस्थिती गुलामांसारखी झालेली आहे. या परिस्थितीमध्ये जर संविधानाने दिलेले अधिकार आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल आणि आपली प्रगती करायची असेल, आपलं शोषण थांबवायचं असेल तर आपल्याला संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून तुम्ही संघटनेचे सभासद असा किंवा नसा, 1, 2, 3 जूनला हजारोच्या संख्येनं या आक्रोश आंदोलनामध्ये मुंबईमध्ये या असं आवाहन मी महाराष्ट्र CITUच्या वतीनं करत आहे. मला खात्री आहे की आपण प्रतिसाद द्या.